नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये मुदखेड मतदारसंघामधून मारुतराव पाटील जाधव यांचा दणदणीत विजय झाला असून या यशाची श्रेय त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब व भोकर विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्रीजय चव्हाण व माजी आमदार अमिताभ चव्हाण यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची उमेदवारी दिली आणि तमाम मुदखेडच्या मतदारांनी जे मला आज माझ्यावर मतदार रूपाने प्रेम दाखवलं की आज माझ्या 37 पैकी 36 मतं मला पडले. हे खरंच मजा करता व आमच्या मुदखेड तालुक्याची एकी व सर्व टीम बाळासाहेब देशमुख असतील, नागरिक साहेब असतील, तालुका देशमुख असतील, या सर्व ज्या टीमच्या आणि मतदाराची जी एकी आहे खऱ्या अर्थाने आज जिल्ह्यामध्ये आज सर्वात एक नंबरचा जे तालुका ठरला आहे ते मुदखेड ठरला आणि त्याचं माझं नाव आलं. मी त्याच्या स्वतःला भाग्यवान समजतो. या ठिकाणी एवढंच बोलतो. नक्कीच या मध्यवर्ती बँक ही गोरगरिबाची बँक आहे, शेतकऱ्याची बँक आहे. या ठिकाणी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला जे संधी दिली साहेबांना, या संधीचं मी नक्कीच माझ्या कामाच्या रूपाने मी नक्कीच पूर्ण करून दाखवी. या ठिकाणी मी एवढंच साथ देतो. आज पहिला दिवस आहे, आज सांगणं उचित राहणार नाही. ज्या दिवशी माझ्या कामाचं रूपांतर जे होईल ते नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. आज बोलणं उचित राहणार नाही.